इयत्ता 10वी तुकडी ब सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर नंबर 4 इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट law instructed about environmental conservation forest conservation act 1980 the land reserved for forest conservation has been probabilities to use for any other purpose by this law permission of central government in compulsory for mining activities. Any person who disturbed this law is established to imprisonment for 15 days. Environmental Conservation Act 1986 purpose of act is control pollution and punish the person or institute harming the environmental. Any person factor is prohibited by act releasing the pollutant atmosphere beyond permission limited. The person breaking this rule is stressed for enter 5-year imprisonment, fine of 1 lakh. Natural Green Tribunal has been established 2010 for effective implementation of environmental relation law. पर्यावरण संवर्धनाची गरज वन पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात निर्माण केलेले कायदे. वन संवर्धन कायदा 1980 याद्वारे वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधनं घालण्यात आलेली आहेत. केंद्र सरकारच्या परवानगीनं खाणकाम करणं बंधनकारक आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्या गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन कायदा 1986 प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणास हानी पोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार केलेला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. या कायद्यातील नियमाचं कलमाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंत कारावासाची किंवा 1 लाखापर्यंत आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. पर्यावरणविषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधीशाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन जाधव मोलाई preying the ability capable person born in nomadic
tribe of Assam, born in 1963. He is working as forest worker since the age of 16 years. Once large number of snake died in the food. Brahmaputra rivers flowing by the village. आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेलं यादव मोलाई पयांग नावाच्या या एक कर्तबगार माणूस 1963ला जन्मलेल्या मोलाई जाधव वयाच्या 16व्या वर्षापासून जंगल कामगार म्हणून काम करीत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्राला नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. याच उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागानं त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता. याची देखभाल करणारे मोलाई सुद्धा जंगल कामगारासोबतच होते. As a preventive measure, Molai planted 20 bamboos planted in 1979. This local social forestry department began a social afforestation project in 200 hectares of land. Molai was one of few forest workers who were looking after that project. Molai continued to plant tree even after completion of the project. As a result, has continuously work of planting and caring for trees. Barren area witnessed forest cover over 1,360 acres. ब्रह्मपुत्र नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा एक जंगल कामगारासोबत होते. ही योजना राबवल्यानंतर सुद्धा मोलाईचं कार्य अविरत सुरू राहिलं. झाडे लावणं, त्याची देखभाल करणं हे काम निरंतर चालू ठेवल्याचा परिणाम त्या परिसरात एकही वृक्ष नव्हता. त्या ठिकाणी माणसाने 1360 एकराचे जंगल तयार केले. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिळामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री प्रतिष्ठेचा किताबाने सन्मानित करण्यात आले
आहे. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. अनेक माणसे मिळून अख्खं जंगल नष्ट करतात, पण एका माणसानं मात्र मनात आणलं तर अख्खं जंगल निर्माण करता येतं. टुडे दिस जंगल कोकिळामुख of Jornhurt district, Assam, in result of hard work for 13 years. He has been awarded with the prestigious Padma Shri award by Government of India for unparalleled work. Now it is well known as Molai Jungle. Many people come together, destroy the forest, but a single person is determined can establish a new forest. Environmental conservation and biodiversity. Most harmful effect of environmental pollution occur can living organism. Have you seen some example of this year? Our area, our living world had been richly diverse. It consisted of varieties of plant, animal. However, we are not able some specific animal about which we have listened from earlier generation. What is the responsible for this? पर्यावरण संवर्धन, जैवविविधता. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवावर होत आहे. तुमच्या परिसरात याची उदाहरणं पाहिली आहेत का? आपली सजीवसृष्टी विविधतेने नटलेली होती. त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी अस्तित्व होतं. आज आपण पाहिलं की आपल्या मागील पिढीकडून ऐकलेल्या विशिष्ट असे प्राणी, वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत. याला जबाबदार कोण? निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, सजीवाच्या जातीचा अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था याबाबत त्या भागातील निसर्गाला ही सजीवसृष्टी समृद्धी लाभते. जैवविविधता म्हटलं जातं. जैवविविधता ही 3 पातळ्यावर दिसते. बायोडायव्हर्सिटी इज richness of living organism in nature due to presence of diversity of organism, ecosystem, genetic variation with a species. Biodiversity occur at 3 affected level. Genetic diversity, observe diversity among organism of some species. Genetic diversity is human being affected from other plus possibility of wiping out species arised. There a decrease in diversity with the species. Those members involve sexual reproduction. Species diversity, innumerable
species of organism occur in nature. This is called as spatial diversity. Spatial diversity included various type of plant, animal, microbes, ecosystem diversity. Many ecosystems are present in each region. Ecosystem formed through interaction between plant, animal, their habit, and change in the environment. Each ecosystem has its characteristics, animal, plant, microbes, and a biotic factor. Ecosystem are also two type of natural and artificial. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एका जातीच्या सजीवामधील आनुवंशिक फरक, सजीवाच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळं त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टी समृद्धी लाभते त्यावरून जैवविविधता म्हणतात. जैवविविधता 3 पातळ्यावर दिसते. आनुवंशिक विविधता एका जातीच्या सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय. प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील आनुवंशिक विविधता कमी झाली तर हळूहळू ती जात नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. प्रजातीची विविधता निसर्गामध्ये सजीवाच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच प्रजातीची विविधता म्हणतात. प्रजातीच्या विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारचा समावेश होतो. परिसंस्थेतील विविधता प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्याचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, अजैविक घटक वेगवेगळे असतात. नैसर्गिक व मानवनिर्मित अशी देखील स्वतंत्र परिसंस्था असतात. सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाच्या पर्यावरण प्रति सकारात्मक भूमिका असणं गरजेचं असतं. त्यामध्ये पुढील भूमिका महत्त्वाची आहे: संरक्षण, संघटन, मार्गदर्शन, विश्वामित्र. यापैकी कोणती भूमिका तुम्हाला करायला आवडेल? त्याकरता तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? There should be positive attitude of human being toward the environmental for welfare entire living world. For this purpose, following rules are important. You can be conservator, organizer, guide, plant friend. Describe about role you with the person you plant for this role. Scared grave, the forest conservated in name of God and considered to scared called as scared grave. Hers are fact satisfied, conservated by society, not the government. Forest development as it is
converted in name of God. It has specially protected